देव देश धर्म यांच्या संगोपनासाठी आणि संवर्धनासाठी विविध व्यक्ती हे झटत असतात आणि सेवाकार्य हे करत असतात. आपल्या पुसद शहरातील श्री क्षेत्र बोरी खुर्द या ठिकाणी जे श्री संत दुधाधारी महाराज यांचे मंदिर आहे, या ठिकाणी एक अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम सुरू आहे. जे इथलचे बालगोपाल चिमुकले आहे यांना घेऊन मारुतीरायांची श्री हनुमान चालीसा जी आहे याचे पठण हे नियमित दर शनिवारी या ठिकाणी केले जात आहे. अतिशय जी आगळी वेगळी बाब आहे या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि त्याच निमित्त आपण या ठिकाणी एक छोटेखानी त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. नेमकी सुरुवात कशा प्रकारे झाली, 4 ते 5 मुलांपासून सुरू झालेलं हे रोपटं आज 70 ते 80 चिमुकल्या मुलांमध्ये परावर्तित झालेलं आहे. आता त्या संबंधी आपण काही व्यक्तींची छोटेखानी मुलाखत घेणार आहे. महत्वाचं म्हणजे आपल्या पुसद शहरामध्ये अयोध्या येथील दादा सुद्धा आलेले आहेत, त्यांची सुद्धा आपण एक छोटेखानी मुलाखत घेणार आहे. सर्वप्रथम हे जे तुम्ही संकल्पना उभी केलेली आहे, जे आपले नारायण महाराज भूमपिलवर आहे त्यांच्याच मार्फत संपूर्ण ही जाणून घेऊ. जय श्रीराम. हे आमचं कैवल्य मूर्ती श्री संत दुधाधारी महाराजांचा दरबार श्री क्षेत्र बोरी खुर्द या नगरीमध्ये आम्ही मागील 3 वर्षापासून बजरंग दल शाखा बोरी खुर्दची स्थापना केलेली आहे. तर आमचे मार्गदर्शक श्री भारतांना पेन्शनवार आदरणीय काकू यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच वैष्णवजी ढोकणे या सर्वांच्या विविध पाठपुराव्याने आम्ही बजरंग दलाची स्थापना केली. आणि यात आम्हाला एक छोटीशी अशी कल्पना सुचली की आपण आपल्या बजरंग दलाचं ब्रीद वाक्यच आहे सेवा, सुरक्षा आणि संस्कार. यातीलच एक संस्कार हा भाग घेऊन लहान मुलं यांच्यामध्ये संस्कार कसे जडतील ही भावना आम्ही मनात कशी या लहान मुलांच्या अंतकरणात रुजेल या हेतूने श्री हनुमान चालीसाच्या पठणाचे कार्यक्रमाचे आयोजन केले. ही कल्पना आम्ही शाखेतील आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या समवेत बैठक घेतली. त्यावेळेस आमच्यासोबत फक्त 5 किंवा 6 मुलं उपस्थित होते. पण आपल्या साधू संतांच्या युक्तीप्रमाणे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या युक्तीप्रमाणे आज आमचा हनुमान चालीसाचा कार्यक्रम पायरीपासून कळसापर्यंत जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच आज दुग्ध शर्करा आयोग असा की विश्व हिंदू परिषदेचे आमचे वरिष्ठ कार्यकर्ते यांना आम्ही विनंती केली होती की एक वेळ आम्हाला भेट द्या. आणि आज खरोखरच त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन संत नगरी बोरीमध्ये त्यांनी आम्हाला भेट दिली, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचे शब्दसुमनांनी समस्त ग्रामवासी बोरी खुर्द तसेच बजरंग दल शाखा बोरी खुर्द यांच्या वतीने आभार मानतो. जय श्रीराम. ज्याप्रमाणे मी सुरुवातीला म्हटलं होतं की अयोध्या येथील आपले दादा श्री अवधेशजी सिंह हे आपल्या पुसदमध्ये आलेले आहे, ते सुद्धा देवदेश धर्म यांचे कार्य करतात. आता नेमकं त्यांचा प्रवास कशा प्रकारे आहे आणि पुसदमध्ये आल्यानंतर त्यांना कशा प्रकारे अनुभूती मिळालेली आहे आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ. जय श्रीराम. पुसदमध्ये आम्ही धर्माचा प्रचार प्रसार करता कर्म आणि धर्म हे दोन्ही आपलं बरोबर घेऊन गेले 44 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही प्रवास करत आहे. प्रत्येक खेडे गावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी भागवत कथा होत आहे त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांचं की आपला हिंदू धर्म सनातन धर्म याची रक्षा कशी व्हावी आणि आपल्या मुलांमध्ये लहान मुलांमध्ये जे संस्कार विलुप्त होत चाललेले ते संस्कार कसं वाढवावा याच्यासाठी मागच्या शनिवारी आम्हाला देवानी या ठिकाणी दर्शनाला माझं नसीब होतं. खूप छान या ठिकाणी आलो आणि नारायणजीने आम्हाला दर शनिवारी येण्याची त्यांनी विनंती केली की या ठिकाणी आपण दर शनिवारी येऊन जरा एक अर्धा तास 10 मिनटं तुम्ही ही मार्गदर्शन केलं छान होईल. पण माझा हा संकल्प आहे या विदर्भामध्ये जेवढं गाव आहे प्रत्येक गावामध्ये हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम हे असं सतत सुरू राहणार आहे. आम्ही आता पाऊल उचललेले आहे आणि आमचा सर्व धर्म संभाव सर्व धर्माचा सन्मान करावा, पण आपला जो धर्म आहे त्याचा अभिमान करावा. आम्हाला कोणाला दुखवायचं नाही आहे काय आणि आपलं काम व्यवस्थित करत राहायचं असे मला विश्व हिंदू परिषद, माझे बजरंग दल आणि आमचं दुर्गा वाहिनी ह्या तिन्ही संघटना मिळून जे कार्य करत आहे पुसदमध्ये, मी पुसदवासियांना तसेच बोरी खुर्दच्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि भगवान रामाचरणी प्रार्थना करतो की हा कार्य असं सतत व्हावा. धर्मो रक्षत. जय श्रीराम. यानंतर आपल्या पुसद शहरामध्ये ज्यांनी देवदेश धर्म यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं असे आपले भारतांना पेन्शनवार यांच्या मार्फत त्यांचा अनुभव अगदी थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ. जय श्रीराम.
विश्व हिंदू परिषद मागील 1964 सालापासून या देशात आणि बाहेरच्या प्रदेशात सुद्धा या विश्व हिंदू परिषदेचं काम अहोरात्र चालू आहे. या ठिकाणी बजरंग दल, मातृशक्ती आणि दुर्गावाहिनी यांच्या माध्यमातून लहान मुलांना संस्कार घडावे, मुलामुलींना संस्कार घडावे, चांगले त्यांच्यावर चांगले हे व्हावे म्हणून हे विश्व हिंदू परिषद अविरत काम चालू आहे. असेच काम प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावागावात बजरंग दलाची स्थापना होऊन हनुमान चालिसाचं पठण दर शनिवारी किंवा मंगळवारी करण्याचे या ठिकाणी योजली आहे. त्याप्रमाणे या बोरी सुद्धा या ठिकाणी नियमित मागील 3 वर्षापासून हनुमान चालिसाचं पठण होत आहे. अशीच प्रत्येक खेड्यामध्ये आणि गावात हनुमान चालिसा पठण सुरू करण्याचा विश्व हिंदू परिषदेचा मानस आहे. धन्यवाद. यानंतर आपण दुर्गावाहिनीच्या माध्यमातून जे विविध सेवा संस्काराचे धडे देतात अशा आपल्या ताई, आपण त्यांची सुद्धा एक छोटेखानी मुलाखत घेऊ. जय श्रीराम. मला असं वाटतं आहे की मी हे जे काम करते आहे ना, हे धर्माचं काम आहे. हे प्रत्येक गावागावामध्ये व्हावं आणि याच्यासाठी मी खूप मेहनत घेते. पण यश आजपासून मला याच्यात भरपूर यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे. इथे सगळे मुलं जे शांत चित्ताने बसले होते, मुली बसल्या होत्या, ऐकत होत्या, त्यांच्याकडे पाहून मला खूप आनंद झाला. खूप माझं मन भरून आलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये एक सुसंस्कृत आई तयार व्हावी. सुसंस्कृत म्हणजे की शिकलेल्या तर सगळ्याच असतात, पण आपल्या घरातील कुळाचार हे त्यांना माहिती असावं. ते चांगल्या पद्धतीत त्यांनी मुलींवर संस्कार करावे, मुली चांगल्या घडाव्या. आजकाल जे आपण पाहतो आहे मुलींच्या बाबतीत जे काय घडते आहे लवजीवाचे प्रकार, ते आपल्यापर्यंत येऊन पोचू नये, त्याच्यातून त्या मुली वाचाव्या. याकरता मुलींशी बोलावं, त्यांना समजावून सांगावं, त्यांना आपण छान तयार करावं अशी माझी खूप इच्छा आहे. आणि मी हे इथे येऊन करेलच. एक थोडक्यात सांगायचं म्हणजे घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. अशा प्रकारचं घर नको आहे. आपल्याला घरामध्ये प्रेम जिव्हाळा, आपले संस्कार सगळे टिकून राहावे आणि पुढच्या पिढीने ते चालू ठेवावे. याच्यासाठीच आपण सगळे मिळून खूप मेहनत घेऊ आणि तुमच्या गावामध्ये मी नक्की येऊन मुलींना आणि मुलांना तयार करेन. संतनगरी बोरीखुर्द येथील संजीवन समाधी असलेले श्री संत दुधाधारी महाराज यांच्याच सानिध्यामध्ये आज जो अतिशय चांगला असा कार्यक्रम झालेला आहे. आम्ही आशा करतो हा कार्यक्रम उत्तरोत्तर वाढत जावा. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.